LABचा अभ्यास करत आहेत, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुढील वक्ते आहेत जयेंद्र चव्हाण सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, त्यांचे करता धरता आदरणीय बाळासाहेब ढोबळे, विद्यापीठावर उपस्थित असलेले भंतेजी, आताच त्यांचं उत्स्फूर्तपणे भाषण आपण ऐकलं त्या नंदाताई, इतर उपस्थित सन्माननीय व्यक्ती आणि उपस्थित माझ्या समोर असलेले बंधू भगिनी, आपण आज किंवा आपल्याला हे माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जसं आपल्या वक्त्यांनी ऑलरेडी हे सांगितलेलं आहे की पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती साजरी केली जाते. असंख्य लोक त्यामध्ये सहभागी होत आहेत, उत्साहाने सहभागी होत आहेत. काही लोक ही जी गोष्ट आहे अतिशय जोमाने, अतिशय अभिमानाने ते सांगत असतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किंवा आमच्या महापुरुषांची, तथागत गौतम बुद्धांची, बाबासाहेबांची जयंती पूर्ण जगात आणि अतिशय उत्साहित साजरी केली जाते. एवढ्यामध्ये तर तुम्हाला असंही दिसेल की फक्त आपणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत नाही, तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये कार्य करतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला लागलेले आहेत. आणि त्या कारणामुळं जर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक सुद्धा जयंती साजरी करत असतील, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना न मानणारे लोक सुद्धा जयंती साजरी करत असतील, मोठ्या प्रमाणात करत असतील, लाखो करोडो रुपये खर्च करून करत असतील, तर मग आपल्या समोर हा चिंतेचा विषय असला पाहिजे की ज्यावेळी आम्ही आमच्या महापुरुषांना आठवण करतो हे स्वाभाविक आहे, पण आमचा शत्रू जो आहे हा सुद्धा आमच्या महापुरुषाची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो आणि त्यासाठी ते सुद्धा लाखोचे होर्डिंग रस्त्यावर लावतात, लाखोचा पैसा ते खर्च करतात. तर या पाठीमागचं घोडबंगाल आपण या जयंती निमित्तानेच ओळखलं पाहिजे. या जयंती कुठल्याही महापुरुषाची ज्यावेळेला आपण जयंती मानतो किंवा त्यांची आठवण करतो, तर ती जयंती कशासाठी आपण मानवतो, कशासाठी आपलं काय उद्दिष्ट आहे, ऑलरेडी भंतेजींनी आधी नंदाताईंनी ते सांगितलेलेच आहे की जयंतीच्या निमित्ताने आम्ही आमचं स्वावलोकन केलं पाहिजे, आम्ही स्वतःला बघितलं पाहिजे. फक्त जयंती साजरी करून भागणार नाहीये, तर आम्ही बघितलं पाहिजे की काय खरंच जयंती साजरी करण्याचा जो उद्देश आहे तो सफल होत आहे का. आणि जर तो सफल होत नसेल तर मग 14 एप्रिल हा अतिशय चांगला दिवस आहे की आम्ही घराघरामध्ये बसून, कट्ट्यावर बसून ही चर्चा केली पाहिजे की आम्ही कुठं चुकत आहोत का. आमचा शत्रू जो आहे त्यांनी नेहमी आमच्या समाजाला जे मिसगाईड केलेलं आहे ते कशा प्रकारे केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला समाज अव्यवस्थित होता,
समाज इनडिसिप्लिन होता, अनसिव्हिलाइज होता, जंगली व्यवस्थेमध्ये राहत होता. त्या अशा समाजामध्ये मोहम्मद पैगंबराचा जन्म झाला आणि मग मोहम्मद पैगंबराने या अशाच अवस्थित समाजाला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न तिथं अरब देशामध्ये केला. त्यानंतर भगवान येशू ख्रिस्त सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कार्य करताना दिसलेले आहेत. यांच्या अगोदर तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा असाच समाज होता ज्याला त्यांनी व्यवस्थित केलेलं होतं. पण ब्राह्मणी व्यवस्थेने या तिन्ही महापुरुषांना धर्माच्या नावावर गिळंकृत केलेलं होतं आणि ऑलमोस्ट केलेलं आहे. तथागत गौतम बुद्धाचे विचार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुनर्जीवित करून दिलेले नसते 1956 ला, तर कदाचित तथागत गौतम बुद्ध हे आमच्यासाठी एक भगवान गौतम बुद्ध म्हणजे भगवान बाकीच्या लोकांसारखे भगवानच राहिले असते. आणि आजही भगवान गौतम बुद्धाला आम्ही भगवानच म्हणतो आणि भगवान सारखीच त्यांची तुलना करतो किंवा तशाच प्रकारचे समजतो. त्या प्रकारची खंत भंतेजींनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. ज्या वेळेला आमच्या समाजाला व्यवस्थित वळण लावण्याचं कार्य एखादी महापुरुष करतो, त्यावेळेला ते लोक त्यांचा जय जयकार करतात आणि त्यांचा जय जयकार करून त्यांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मोहम्मद पैगंबराला सुद्धा त्यांनी देव बनवून टाकलं. आज जर आपण कुठलाही मुस्लिम बांधवाशी जर आपण चर्चा केली तर अल्लाच्या शिवाय ते दुसरं तिसरं काही विचार करत नाही. आपल्याशी त्यांची जवळ होत नाहीये, म्हणजे इतर लोकांची जवळीक होत नाही. ख्रिश्चन लोकांची सुद्धा ती समस्या आहे. येशू ख्रिस्त म्हणजे गॉड आणि ते लोक सुद्धा इतर लोकांसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही. तथागत गौतम बुद्धाला मानणारे लोक सुद्धा हेच ओढतात. थोडस कटू असेल पण अशीच परिस्थिती आहे. आपण ज्या वेळेला तथागत गौतम बुद्धाचे विचार किंवा आम्ही अनुयायी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तथागत गौतम बुद्धाचा जो विचार आहे हा सर्वांसाठीच सारखा लागू आहे. आणि त्या कारणामुळे तथागत गौतम बुद्धाचे विचार समजणं, जर आम्हाला तथागत गौतम बुद्धाचे जर विचार समजले तर आम्हाला येशू ख्रिस्ताचे सुद्धा विचार समजते, आम्हाला मोहम्मद पैगंबराचे विचार सुद्धा समजते, आम्हाला गुरु नानकचे सुद्धा विचार समजते. कारण ह्या सर्व महापुरुष जे आहेत हे सर्व महापुरुषांची विचारधारा एकच आहे. या सर्व महापुरुषांनी माणूसपण जोपासण्यासाठी अहोरात्र काम केलेलं आहे. जर त्यांनी माणूस बनण्याचं जर कार्य आम्हाला दिलेलं असेल तर या 14 एप्रिलच्या निमित्ताने आम्ही त्यांचं कार्य कशा रूपामध्ये पुढे नेणार आहोत, नेण्याचा प्रयत्न करणार आहोत का, आपल्याला वामनदादा कर्डकने अतिशय सुंदर या सर्व गोष्टीचं त्यांनी एक विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या कवितेमधून. अतिशय म्हणजे मला असं वामनदादा कर्डक मला असं वाटतं की काही खूप शिकलेले नव्हते,
पण चळवळीचा त्यांचा अभ्यास, तर त्यांनी आपल्या गाण्यामध्ये एकंदर त्यांनी चळवळ कशा प्रकारे सांगितलेली आहे त्या 2 लाईन मध्ये. कारण इथून बोलता येते, पण मात्र व्यवहार आमचा जर तसा नसेल तर मग त्याचा समाजावर काही परिणाम होत नाही. कारण समाजावर जो परिणाम होतो तो तुमच्या व्यवहाराचा होतो, तुमच्या बोलण्याचा नाही. मी किती चांगला बोलतो की मी किती विद्वान आहो किंवा मी काय करतो, आज याचा समाजावर बिलकुल परिणाम होत नाही आहे. तर समाज हा बोलणाऱ्या लोकांना ऑब्झर्व करत असतो, बोलणाऱ्या लोकांना तो नेहमी बघत असतो आणि त्यांचा जो व्यवहार आहे, त्याचं जे वागणं आहे ते वागणं नेहमी तो लक्षात ठेवत असतो आणि त्या प्रमाणामध्ये त्याला जर वाटलं की हे सोयीस्कर आहे, त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये समाजामध्ये समाजातील लोकांमध्ये हळूहळू बदल होत जातो. आणि म्हणून वामन दादाकडनं कसं म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते. मोठ्या प्रमाणामध्ये जयंती बनवतो, मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोक एकत्र जमतो, पण वामन दादा काय म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारेचे टोक असते, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असतात. वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, सारेच चोख असते. वामन दादांनी त्यावेळेला आम्हाला हे सांगून ठेवलेलं आहे की आमचं वर्तन, समाजामध्ये बोलणारे लोक असंख्य आहेत, वर्तन मात्र विरुद्ध आहे. आधी बोलणारे लोक नेहमी ही खंत व्यक्त करतात की समाज हा वेगळ्या दिशाने चाललेला आहे, पण बोलणाऱ्या लोकांनी नेहमी हे समजलं पाहिजे की माझं वर्तन कसं आहे. आपल्याला लक्षात येते, एकदा माझ्या ऑफिस मध्ये आम्ही संविधान दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम केला. एक छोटीशी मीटिंग किंवा एक छोटासा कार्यक्रम तो ठेवला. संविधान दिवस, संविधान दिवस साधारणतः आपण कधी साजरा करतो, आता काही लोकांना माहित पडलेलं असेल, संविधान दिवस आपण 26 नोव्हेंबरला साजरा करतो. IIT मध्ये आपल्या लोकांनी, आता इथं आपला लोक म्हणजे ज्यावेळेला मी आपला म्हणतो त्यावेळेला इथं सर्व 85% लोक जे आहेत त्याला मी आपलं म्हणतो, पण तो कार्यक्रम त्या 85% लोकांनी केला नव्हता, तो आमच्या बुद्धिस्ट लोकांनी केला होता, बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी केलेला होता आणि त्याचं आमंत्रण मला सुद्धा त्यांनी दिलं. ज्यावेळी मी तिथं गेलोय मला असं वाटलंय आणि माझ्या 2-3 कलिगला घेऊन गेले माझ्या डिपार्टमेंटच्या. ते 3 कलिग होते माझे आणि ते 3 कलिग ओबीसी बांधव होते. मला असं वाटलं की हा संविधानाचा कार्यक्रम आहे, या लोकांना संविधान ऐकलं पाहिजे, या लोकांना संविधान समजलं पाहिजे. त्यांना सुद्धा मी तशाच प्रकारे कन्व्हिन्स केलंय की चला आपण संविधानच्या संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती मिळेल, आपण चला त्या कार्यक्रमाला जाऊया. ज्यावेळी आम्ही तिथे गेलो त्यांच्या बरोबर, तर आयोजकांनी सर्वात पहिल्यांदा कोणता कार्यक्रम काढला, तर सर्वांचं स्वागत केलं, बसा बसा म्हटलं, चला आपण त्रिशरण पंचशील घेऊया. त्रिशरण पंचशील घेतलंय. त्यानंतर त्रिशरण पंचशील घेतल्याच्या नंतर आज आपण संविधान दिवस साजरा करण्यासाठी इथं जमलो असं आयोजकांनी सांगितलं. आयोजकामधला 1-2 व्यक्ती जे होते त्यांना 2-5 मिनिट त्यांना भाषण करण्याची संधी दिली. त्या आयोजकापैकी कोणीही संविधानावर बोललं नाही. पुन्हा शेवटी अशा प्रकारे तो कार्यक्रम निपटला.
पुन्हा त्रिशरण पंचशील झालंय आणि आम्ही घरी आलो. आता आयोजकाची जी जबाबदारी होती की जर तुम्ही संविधान दिवस साजरा करताय तर संविधानच सांगायला पाहिजे होतं. माझे ते कलिग म्हणतात तुम्ही तर मला संविधान काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल त्यासाठी घेऊन आलेत आणि इथं तर तुम्ही आम्हाला धम्म सांगितलंय. धम्माचे आम्हाला ऍक्टिव्हिटी तिथं दिसली. त्यांना मी आपल्या परीने समजवला. पण सांगण्याचा अर्थ असा की आम्ही कोणत्या गोष्टी कुठे करतोय, कशा करतो, कसं केलं पाहिजे याचा जर अर्थ मी आमच्यामध्ये जर नसेल तर मग हजारो लोक किंवा लोक आपल्या या विचारधारेसोबत जुळतील कसे? कारण आमचं वर्तनच विरुद्ध. तर त्यांचं ऑब्जेक्शन संविधान नाही सांगितलं. माझ्या कलिगचं ऑब्जेक्शन त्याला नव्हतं की संविधान नाही सांगितलं, कारण त्यांना संविधान माहित नव्हतं. त्यांचं ऑब्जेक्शन हे होतं की तुम्ही तर आम्हाला हे धम्माचा कार्यक्रम करण्यासाठी घेऊन आलेले नव्हते. हे ऑब्जेक्शन. याचा अर्थ असा होतो की लोक जर आपल्या विवेक बुद्धीला जागृत ठेवून जर कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि त्या कारणामुळं आमच्या लोकांना त्रिशरण पंचशील माहीत असले पाहिजे ही चांगली गोष्ट आहे. एकदम चांगली गोष्ट आहे. ते घेतलेही पाहिजे ही चांगली गोष्ट आहे. पण काय आमच्या समस्या त्यांनी सुधारणार आहेत? या समाजाच्या समस्या त्यांनी सुधारणार आहेत का? कारण ती सवय झालेली आहे. सकाळ दुपार संध्याकाळ त्रिशरण पंचशील बोला. पण त्या त्रिशरण पंचशीलावर कधी चर्चा करू नका. मला वाटतं म्हणतात त्यांनी सांगितलेले त्याचा अर्थ सांगत नाही. अर्थ सांगण्याची जबाबदारी कोणाची? कोण सांगणार आहे अर्थ? जर बुद्धम शरणम गच्छामी म्हटलं म्हणजे काय कळणार आहे लोकांना? कोण सांगणार आहे बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे काय होते? धम्मम शरणम गच्छामी म्हणजे काय होते? संगम शरणम गच्छामी म्हणजे काय होते? जर हे नाही सांगितलं तर तुम्ही बोलत बसा, त्याचा काही परिणाम होणार नाहीये. आणि त्याच्या कारणामुळं आम्हाला जे काही मिळालं ते चळवळीमुळे मिळालं. ही चळवळ काय आहे? तथागताची चळवळ काय आहे? चळवळ कशी बनते? या संदर्भामध्ये आमचं विचार मंथन होणं अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीला चळवळ म्हणत नाही. चळवळ ज्या वेळेला म्हणतो त्याला अतिशय डिसिप्लिन ती गोष्ट असते, तिला डायरेक्शन असते, तिला नेतृत्व असते, तिला प्रशिक्षण असते, तेव्हा ती चळवळ बनते. कोणतीही गोष्ट चळवळ होत नाही. चळवळ बनवण्यासाठी आपल्याला आपलं विवेक बुद्धी याला जागृत करावं लागेल. विवेक बुद्धी कशी जागृत होईल? बिना चर्चेने तुमचा विवेक जागा होऊ शकत नाही. काय आम्ही चर्चा करतो? आपल्या आत्ममंथनाचा तो प्रश्न आहे. करतोय? नाही करत असेल तर 14 एप्रिलला आपण केलं पाहिजे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची जयंती आपण 14 एप्रिललाच मानलं पाहिजे का? मग आम्ही त्याचं मंथन कधी करणार? दर दिवशी व्हायला पाहिजे. अरे दर दिवशी व्हायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम ढोबळे साहेबांनी आयोजित केला, मग त्याच कार्यक्रमामध्ये झाला पाहिजे असं आहे का? तर दर दिवशी अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आमचं डिस्कशन झालं पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये ते डिस्कशन झालं पाहिजे. आमच्या घरच्या लोकांसोबत ते डिस्कशन झालं पाहिजे. तर आपण लोक मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याही गोष्टीचं डिस्कशन चर्चा जी आहे आपल्या मुलाबाळांच्या सोबत, आमच्या घरच्या लोकांच्या सोबत
करताना दिसत नाही. ज्या वेळेला आम्ही आमच्या घरी ती चर्चा करत नाही तर काय समाजातल्या लोकांसोबत करत असू. आणि त्याच्या कारणामुळं आमच्या मान्य वक्त्यांनी तशा प्रकारची खंत पुन्हा व्यक्त केलेली आहे. एकदा भंडाराला मी एका विहारामध्ये मिटिंगला गेलोय. भंडारीच्या कार्यकर्त्यांनी मिटिंगला बोलवलंय. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी उदाहरण ह्यासाठी सांगतो कारण आम्हाला मंथन करायचे आहे आणि अशा प्रकारे जशा प्रकारचे आपण जयंतीचे कार्यक्रम पूर्ण देशामध्ये साजरे करत आहोत. हे कार्यक्रम होणं ठीक आहे पण हे आमच्या समस्येवर उत्तर नाही आहे ते सांगत आहोत. पण याचा अर्थ अशा प्रकारचे कार्यक्रम नाही झाले पाहिजे असं माझं काही म्हणणं नाहीये. हा एक भाग आहे त्यातला. पण जो मूळ भाग जो आहे तो आम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे. त्या भंडाऱ्यामध्ये मी ज्यावेळेला शहरामध्ये ज्यावेळेला मिटिंगला गेलोय अतिशय चांगलं विहार बांधलेलं होतं. अतिशय चांगलं म्हणजे त्याची स्वच्छता म्हणा त्याची देखरेख म्हणा एकदम छान. जवळजवळ 50-60 लोक बसू शकतील अशा प्रकारचं ते विहार अतिशय छान. त्यांची जी आयोजन कमिटी होती त्या आयोजन कमिटीतले लोक जे होते ते सुद्धा त्या मिटिंगला त्यांच्या त्या विहारामध्ये मिटिंग असल्या कारणामुळे ते सर्व लोक होते. आणि ज्यावेळेला त्यांच्याशी चर्चा झाली सर्व इकडला तिकडला चर्चा झाल्याच्या नंतर त्यांचे जे आयोजक होते त्या विहार कमिटीचे बोलताना त्यांना मी बोललोय. माझ्यासोबत अजून दुसरे एक कलिग म्हणून या संघटनेतले कलिग होते सहकारी होते. तर त्यांना ते विचारलंय की सर तुम्ही हे जे विहार त्याची जे व्यवस्थापन करतात ते मी इतका विहार बघितलेले आहेत पण या विहारासारखं मला व्यवस्थापन दिसत नाही. म्हणजे अतिशय स्वच्छता अतिशय डिसिप्लिन शांत वातावरण अगदी म्हणजे कुठलाही कचरा पडलेला नाही किंवा काही नाही अशा प्रकारचे अतिशय चांगले. तर ते सांगत होते की आम्ही खूप दिवसापासून याच्या पाठीमागे लागलेला आहे. याच्या पाठीमागे खूप पाठपुरावा करावा लागला आणि आम्हाला किती म्हणजे कष्ट करावं लागले आणि त्यानुसार हे झालं. तर त्यांना विचारलंय की साधारणतः किती वर्षापासून तुम्ही हा प्रयत्न करत आहेत. ते सांगितलं आम्ही जवळजवळ 25-30 वर्षापासून हा प्रयत्न करत आहोत. एवढं चांगला विहार बांधण्यासाठी आम्हाला 25 ते 30 आणि 25 ते 30 वर्ष तुम्ही लावलेले आहात. पण ठीक आहे पण मग हे विहार बांधून पुढे काय करणार आहात. कारण ज्या लोकांनी विहार 25-30 वर्षाच्या अगोदर सुरुवात केलेली होती ती आता माझ्या वयाची होती. 10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे 50-60च्या ते जवळ आलेले होते. रिटायरमेंटच्या ते जवळ आलेले होते. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला या विहाराच्या माध्यमातून भारत बौद्धमय करायचा असं त्यांनी ते सांगितलं. आता प्रश्न असा आहे की ज्या लोकांनी विहार बांधलेला आहे ते काही वाईट लोक नव्हते चांगले लोक होते. त्यांचा उद्देश सुद्धा चांगला होता. तर बाबासाहेबांचं ते स्वप्न होतं की भारत बौद्धमय मला करायचं आहे आणि ते सुद्धा व्यक्ती तेच म्हणत होते की मला भारत बौद्धमय करायचा आहे. तर म्हटलं या 25-30 वर्षामध्ये काय तुम्ही आजूबाजूला असणारा बौद्ध समाज सोडून ब्राह्मण समाज सोडून जर तिथं कोणी बनिया असेल त्यांना सोडून कमीत कमी 5 लोकांना तरी या 25 वर्षामध्ये तुम्ही तथागताचे विचार त्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं काय. बौद्ध समाजातल्या लोकांना सोडून ज्या वेळेला असा प्रश्न ज्या वेळेला त्यांना विचारण्यात आला ते त्यांचं कमीपणा सांगण्यासाठी नाही मी सांगत आहोत. आमच्या समाजाची एकंदर परिस्थिती अशी आहे त्यातून आपल्याला बोध घेतला पाहिजे.
म्हणूनच मी बोललेला आहो की आपल्याला हा जो वेळ आहे हा आमच्या आत्मावलोकनाचा वेळ आहे. तर त्यांनी सांगितलेलं, ज्या वेळेला असा प्रश्न विचारला की काय तुम्ही एखाद्या मातंगाला, चर्मकाराला, कुंद्याला, कोणाला तरी सांगितलं काय, तर त्यांनी 25 वर्षामध्ये एकाही मातंगाला, एकाही चर्मकाराला, एकाही गुंडाला, म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी कधीही चर्चा केली नाही. तेवढं चांगलं विहार बांध. जर अशा प्रकारचा आमचा व्यवहार हा आमच्याच विचारधारेच्या विरोधात असेल, विहार किती मोठं बांधा, कार्यक्रम किती मोठा करा, पण विचार जर त्या लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाणार नाही, तर हा देश भारत जो आहे हा बौद्धमय बनणार कसा आहे? भारत जर बौद्धमय बनायचा असेल तर तुम्हाला, आम्हाला सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. काय केलं पाहिजे हे शिकलं पाहिजे, त्याचप्रमाणे काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा शिकलं पाहिजे. आणि हे शिकल्यानंतर हे कुठं शिकवतात आम्हाला, तर हे कुठेही शिकवलं जात नाही. काही ठराविक असे लोक आहेत, काही ठराविक असे व्यक्ती आहेत, ठराविक असे ऑर्गनायझेशन्स आहेत की आपल्याला या गोष्टी शिकवतात आणि या गोष्टीचं प्रशिक्षण जर आपलं झालं असेल तरच आपल्याकडून अपेक्षित वर्तन घडू शकते असं मी बोललेलं आहे. कारण कोणतीही गोष्ट 100% ही नसते. म्हणजे प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती अतिशय चांगला वागतो त्याच्यातला काही भाग नाही, त्याच्या त्या मानसिकतेवर अवलंबून असते. पण मात्र हे प्रशिक्षित असल्याशिवाय तुमचं वर्तन, अपेक्षित वर्तन जे आहे ते तुमच्याकडनं घडू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते चळवळीतून मिळालेलं आहे. आमच्या महापुरुषांनी चळवळ निर्माण केली, त्यांनी नाही दिला आम्हाला काही. त्यांनी चळवळ निर्माण केली आणि त्या चळवळीचा जो दबाव तिथल्या व्यवस्थेवर होतो, त्या दबावाला बळी पडून त्या दबावाचा रिलीज करण्यासाठी आम्हाला जे काही हक्क, अधिकार, ज्या काही गोष्टी मिळाल्या असतील ते त्यामुळे मिळालेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालवलेली, त्या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला रिप्रेझेंटेशनचा अधिकार मिळाला हे सर्वांना माहिती आहे. ज्याला तुम्ही आम्ही रिझर्वेशन म्हणतो तो बेसिकली तो रिप्रेझेंटेशनचा अधिकार होता. आणि हा रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व हा देश चालवण्यासाठी असलं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. भारताचं संविधान आम्हाला मिळालेलं आहे आणि भारताच्या संविधानाने काय दिलेलं आहे आम्हाला, सर्वात मोठी गोष्ट कोणती दिलेली आहे, तर भारताच्या संविधानाने तुम्ही इथलं शासन सर्व लोक मिळून चालवा. आता सर्व लोक मिळून चालवा म्हणजे तुमच्या प्रतिनिधीच्या मार्फत चालवा. हा रिप्रेझेंटेशनचा जो अधिकार आहे, हा रिप्रेझेंटेशनचा अधिकार जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आमची चळवळ वाढणार नाही. आणि जोपर्यंत चळवळ वाढणार नाही तोपर्यंत आम्हाला काही मिळणार नाही. रिप्रेझेंटेशन आम्हाला का मिळत होतं, कारण तशा प्रकारचं संविधानामध्ये तरतूद आहे. आज मात्र संविधान आपल्याला, संविधान पुस्तकामध्ये आहे, पेपरमध्ये आहे, संविधानावर गोष्टी होत आहेत, संविधान वाचवण्याचा लोक सांगत आहेत. ज्या पार्टीनं पूर्ण 70 वर्षामध्ये कधीही संविधानाची एक गोष्ट आम्हाला सांगितली नाही ते संविधान रक्षक निर्माण करत आहेत. आणि आम्हाला ज्या वेळेला ते संविधान रक्षकाची आम्हाला भूमिका मांडत आहेत, आम्हाला सुद्धा त्यांच्यावर दया येते आणि आम्ही सुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद देत असतो. तर या संविधानामध्ये जे दिलेलं आहे तर सर्वात मोठी गोष्ट जी दिलेली आहे ती लोकशाही आहे. आणि लोकशाही म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की गव्हर्नमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन.
गव्हर्नर जे आहे, जे सरकार जे आहे हे रिप्रेझेंटेशनचं गव्हर्नमेंट असलं पाहिजे. आज आपल्याला लक्षात येते की कोणतेही कानून आणि कायदे जर बनलेले असतील, बनतात ते संसदेमध्ये बनतात, पण संसद त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही. आणि जर ते कायदे जर बनलेले आहेत आणि त्याचं जर इम्प्लिमेंटेशन जर होत नसेल तर ते कायदे काही कामाचे नाही. सर्वात पहिल्यांदा कायदे बनले पाहिजेत. मग कायदे कुठे बनतात? कायदे पार्लमेंटमध्ये बनतात. कायदे स्टेट लेजिस्लेचर मध्ये बनतात, विधानसभा विधान परिषदेमध्ये बनतात. मग तिथे आमचं रिप्रेझेंटेशन आहे का? जर असेल तर किती आहे? आमचं म्हणजे मी आता 85% लोकांवर येतो. 85% लोकांचं संसदेमध्ये रिप्रेझेंटेशन आहे का? तर ते 85% लोकांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. पण मात्र आहे 85% नाही, पण काही आहे. जो राजनीतिक बदल झालेला मागच्या 20-25 वर्षामध्ये त्याचा तो परिणाम आहे. पण मात्र संसद कायदा बनवते. संसदेनं कायदा बनवल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करते? काय याचं नॉलेज आमच्याकडे आहे का? काय याचं ज्ञान आमच्याकडे आहे का? काय त्यांच्यावर आमच्या चर्चा होते का? आणि तिथं आमचं रिप्रेझेंटेशन आहे का? हे आपण विचार केला पाहिजे. सर्वात मोठी जी बॉडी आहे कोणत्याही कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी, ती कोणती बॉडी आहे? काय आपल्यापैकी कोणाला सांगता येईल? पार्लमेंटमध्ये कायदे बनतात. पार्लमेंट हे काही इम्प्लिमेंटेशन बॉडी नाही आहे. मित्र, सांगण्याची गोष्ट असं काही लोकांना तुम्हाला माहित पण असेल, तो प्रश्न नाही आहे, मी असं म्हणत नाही. पण आपल्याला असं वाटते, अरे बरोबर आहे की नाही आहे, बरोबर असेल किंवा नसेल, असंही असू शकते, काही प्रश्न नाही आहे. पण यातून एक गोष्ट लक्षात येईल की आम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. माहितीच्या बळावरच आम्ही पुढे जाऊ शकतो. आणि माहिती देण्याचा कार्यक्रम जो आहे तो नेहमी घडवून आणला पाहिजे. मला असं वाटते आजचा कार्यक्रम हा म्हणजे त्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे. अशा प्रकारचं माहिती देण्याचे कार्यक्रम आणि त्यांनी भंतेजींना आणि नंदाताईला जे बोलवले, वक्ते जे बोलवलेले आहेत, तेही त्याचबरोबर त्याच तोडीचे बोलवलेले आहेत. एकही शब्द इकडे तिकडे त्यांनी सांगितलेला नाही आहे. अगदी डोळ्यासमोर ठेवून की आमच्या समाजाने काय केलं पाहिजे दोन्ही वक्त्यांनी अतिशय त्याच्याने माहिती दिलेली आहे. ज्ञान असणं, माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. तर मित्र, सर्वात मोठी जी बॉडी असते, जे कोणतेही कानून कायदे ज्यावेळेला बनतात पार्लमेंटमध्ये आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी जी बॉडी आहे ती सर्वात मोठी बॉडी आहे, ते म्हणजे मंत्रिमंडळ. इम्प्लिमेंटेशन करणारी बॉडी सर्वात मोठं. आपल्याला माहित आहे की IAS ऑफिसर हे IPS ऑफिसर आहे, हे त्याच्यानंतर. IAS ऑफिसर कोणाचा ऐकतो? मंत्र्याचा ऐकतो की अजून कोणाचा ऐकतो? कारण मंत्री त्याचा बॉस आहे. म्हणून मंत्रिमंडळ, जसं मी सांगितलेलं होतं की कायदेमंडळ हे जसं रिप्रेझेंटेटिव्ह असलं पाहिजे, हे लोकशाहीचं मुख्य लक्षण आहे. कोणत्या मंत्रिमंडळ आतापर्यंत या 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये आपल्याला मंत्रिमंडळामध्ये 85% लोक आपल्या समाजाचे तिथं दिसलेले आहेत. त्याचं जर तुम्ही विश्लेषण कराल, जर त्या गोष्टीचा तुम्ही जर विचार कराल, तर मंत्रिमंडळामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मंत्रिमंडळ हे सर्वात मोठे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, जे कोणतेही कानून कायदे बनलेले असतील त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार. या मंत्रिमंडळामध्ये आमच्या लोकांना स्थान नाही आहे, अतिशय कमी आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याही पुढची गोष्ट आहे, हा आपल्या अभ्यास करण्याची ती गोष्ट आहे. जे कुठले निर्णय घेते आपल्याला माहित आहे. असा न्यूज मध्ये आपण नेहमी असतो, कॅबिनेटने निर्णय घेतला. कॅबिनेटने निर्णय घेतला म्हणजे कोणी घेतला? तर जे कॅबिनेट
मंत्री आहेत त्यांनी निर्णय घेतलेला. कॅबिनेटने निर्णय घेतला म्हणजे सर्व मंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे. कॅबिनेटने निर्णय घेतला म्हणजे कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री आहेत त्यांनी निर्णय घेतलेला. आम्ही सरकारचे नोकर आहोत आणि आम्हाला नेहमी एक न्यूज ऐकले, आज कॅबिनेटने निर्णय घेतला की यांचा डीए 4% वाढवायचा. कॅबिनेटने घेतला म्हणजे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये सरकारी लोकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना 4% डीए देण्याचा निर्णय झाला. तर मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात, मंत्रिमंडळामध्ये राज्य दर्जाचे मंत्री असतात आणि काही उपराज्यमंत्री असतात. पण मात्र राज्यमंत्र्यांना त्या बैठकीत भाग घेता येत नाही ज्या बैठकीमध्ये, ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात. आणि त्यामध्ये आमचं रिप्रेझेंटेशन आहे का, तर आम्ही बघितलं पाहिजे. आठवले साहेब आपले एक राज्यमंत्री आहेत. कॅबिनेटच्या कुठल्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आठवले सर जाऊ शकत नाही. आठवले साहेब जाऊ शकत नाही का? कारण त्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत, कॅबिनेट दर्जाचे नाही आहेत, निर्णय प्रक्रियेमध्ये नाही आहेत. ही गोष्ट, हे नॉलेज, हे इन्फॉर्मेशन आमच्याकडे असलं पाहिजे. मंत्री आहेत, आमच्या सर्व लोकांना वाटते आणि आमच्या कार्यकर्त्यांना मंत्री आरकेच्या वाटत असेल. साहेब मंत्री आहेत म्हणजे साहेबांच्या हातात सर्व आहे, काहीच नाही आहे. जे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे त्या सिस्टम आहे. ते कॅबिनेट मंत्री जे आहेत ते सर्व निर्णय घेते आणि या त्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये आपला मंत्री एकही नाही आहे. प्रधानमंत्री मोदीच्या काळामध्ये आज 27 कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि या 27 कॅबिनेट दर्जाचे मंत्री निर्णय जर घेत असतील आणि या 27 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जर शेड्यूल कास्टचे 15% मंत्री नसतील, शेड्यूल ट्राईबचे 7.5% मंत्री नसतील, ओबीसीचे जर 52% मंत्री नसतील, तर तो काय निर्णय आमच्या फेवरमध्ये येऊ शकेल? काय त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल? हेच कारण आहे की रिप्रेझेंटेशन किंवा रिझर्वेशनची अंमलबजावणी होत नाहीये. हजारो जागा व्हॅकंट असतात, हजारो जागा डिरिझर्व केल्या जातात, कारण डिसिजन मेकिंग पॉवर्स मध्ये आम्ही कुठेही नाही आहोत. तर ह्या डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये आम्ही कशा प्रकारे जाऊ शकतो, कसं गेलं पाहिजे, जर याची समाजामध्ये चर्चा जर केली तरच ते आम्हाला गोष्टी मिळू शकतात. अजून त्याच्या पुढची गोष्ट आहे, कॅबिनेट दर्जाचे मंत्री निर्णय घेतात असं नाही. ब्राह्मणी व्यवस्थेने अजून एक दर्जा निर्माण केलेला आहे, त्याला ते म्हणतात किचन कॅबिनेट. म्हणजे अजून ते मायक्रोस्कोपी, ते 4-5 मंत्र्यांचे असतो. डिफेन्स मिनिस्टर असतो, गृहमंत्री असतो, प्रधानमंत्री असतो आणि संरक्षण मंत्री असतो. गृहमंत्री असतो, संरक्षण मंत्री असतो, प्रधानमंत्री असतो आणि अजून एक मिनिस्टर असतो, अर्थमंत्री असतो. त्याला ते किचन कॅबिनेट. आता तुम्ही सांगा की आपला कधी बंद आहे का? हा. तर काय आतापर्यंत किती वेळा तुमचा अर्थमंत्री झाला, किती वेळा गृहमंत्री झाला, किती वेळा डिफेन्स मिनिस्टर झाला आणि मग त्या किचन कॅबिनेट मध्ये, त्या प्रधानमंत्र्याच्या त्या मीटिंग मध्ये असे किती निर्णय आलेले असतील. तर रिप्रेझेंटेशन आजही ज्युडिशियरी मध्ये, म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. याचा अर्थ असा की आम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही आहोत. आणि जर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही आहोत तर अशी गोष्ट केली पाहिजे की आम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे. आणि हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं होतं की कशाच्या भरोश्यावर, चळवळीच्या माध्यमातून. आजही आम्हाला जर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जर जावं लागत असेल आणि जायचं असेल तर पुन्हा आम्हाला चळवळ मजबूत केली पाहिजे. आणि चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीला एकत्र येऊन चालणार नाही. पण हा एक रस्ता आहे की आम्ही चळवळ समजण्यासाठी सुद्धा या गोष्टीचा आम्ही उपयोग केला पाहिजे. तर ही झाली एक गोष्ट. मग अजून समजा मंत्रिमंडळाने
त्या एक्झिक्युटिव्ह करण्याचा प्रयत्न केला झालं तर पुन्हा IAS IPS ऑफिसर आमचे नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे असायला पाहिजे ते नाही आहेत. त्यानंतर समजा इथेही आमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. समजा या इम्प्लिमेंटेशन झालं तर ज्युडिशरी त्याच्यावर ब्रेक करते. आतापर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय रिझर्वेशनच्या फेवर मध्ये कधीही दिलेला नाही. ते रिझर्वेशन शेड्यूलकास्टचं असू द्या, ते रिझर्वेशन शेड्यूल राईटचं असू द्या, ते रिझर्वेशन अदर बॅकवर्ड क्लासचं असू द्या, आतापर्यंत रिझर्वेशनच्या फेवर मध्ये जजनी ज्युडिशियरी कधी निर्णय दिलेला नाही आहे. जे काही निर्णय दिलेले असतील ते विरोधातच दिलेले आहेत. कारण ज्युडिशियरी मध्ये ओबीसीचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे, शेड्यूल कास्टचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे, शेड्यूल ट्राईबचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही. आजही ज्युडिशियरी मध्ये जवळजवळ सुप्रीम कोर्ट मध्ये 34 जजेस आहेत, त्यापैकी 2 वॅकंट आहेत, 32 जजेस आहेत. या 32 जजेस मध्ये आजही ज्या लोकांची संख्या 52% आहे तशा ओबीसीची एकही जज नाही आहे. शेड्यूल कास्टचा एक जज आहे. जर आमचं रिप्रेझेंटेशन ज्युडिशियरी मध्ये नाही आहे तर काय आम्हाला आजच्या दिवशी याचं आत्मलोकन करणं आवश्यक नाहीये? त्या 52% लोकांना आमची जबाबदारी नाही आहे का सांगणं की तुमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे? कारण त्यांना पायी पाठवलं जाते साईबाबाच्या दर्शनाला. उत्तर भारतामध्ये त्यांना कावड घेऊन पाठवले जाते आणि त्यासोबत सुद्धा बाकीच्या लोकांच्या सुद्धा पाठीमागे लागलेले आहेत. आमच्यापैकी पण काही लोक विष्णू काय म्हणतात देवीच्या दर्शनाला निघण्याच्या तयारीमध्ये आहे. मिसगाईड करणं, तुम्हाला वळवणं हा त्यांचा हातखंडा आहे. म्हणून वर्तन आमचं चांगलं पाहिजे. मी जर जात असेल त्या वाढ मार्गाने तर मला बघणारे लोक जे आहेत ते सुद्धा असा विचार करत असतील, अरे हा मास्तर तर त्या मार्गाने जातो म्हणजे हा मार्ग चांगलाच असेल. म्हणून माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल पाहिजे आणि जर ते कंट्रोल असेल तरच लोक तुम्हाला फॉलो करत असतील. ज्युडिशियरी मध्ये जसं मी म्हटलेलं आहे की त्यांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे आणि आमचं रिप्रेझेंटेशन आहे. कदाचित गवई साहेब आहेत, मला वाटलं नंदाताई त्या विषयावर बोलतील. गवई सरांनी नुकताच एक निर्णय दिलेला आहे. शेड्यूल कास्टच्या जातीचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. ABCD शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट आहेत, अजून शेड्यूल कास्ट. आमचा जज आहे, होऊ शकते की आमच्या जजचं डोकं मात्र आमचं नाही आहे. त्यांच्या कडपामध्ये गेल्यावर आमचा माणूस सुद्धा त्यांच्यासारखाच वागतो आणि गवई साहेबांनी डिसिजन आमच्या समाजाच्या विरोधामध्ये दिलेला नाही. आता वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी शेड्यूल कास्टचं. अगदी 5-6 महिन्याच्या अगोदर त्यांनी जो निर्णय दिलेला आहे 3 जजच्या पीठाने, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे जो या महाराष्ट्रामध्ये मातंग जातीचे लोक म्हणतात की नाही सर्व रिझर्वेशन कोणी खाल्लेलं आहे तर या लोकांनी खाल्लेलं आहे, महाराजांनी खाल्लेलं आहे, आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. म्हणून कॅटेगरी केलं पाहिजे. आम्हाला त्याच्यामध्ये ABCD कॅटेगरी करा, आम्हाला एक कॅटेगरी मध्ये म्हणजे आमचं. आता ती त्यांचं अज्ञान आहे आणि ते अज्ञानच म्हणा किंवा त्या लोकांमधले जे काही लोक जे आहेत जे या ब्राह्मणवाद्याचे प्यादे आहेत त्या लोकांनी तो विषय विचारून धरलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ते आंदोलन चाललेलं आहे. वर्गीकरण, डिव्हिजन हे कुठल्याही समाजाला, कुठल्याही देशाला, कुठल्याही राज्याला फायदेशीर नाही आहे. आम्ही असं म्हणतो, आमच्याकडून काय ज्या वेळेला आम्ही प्रबोधन करू, आम्ही काय म्हणू, काय सांगितलं पाहिजे आमच्या समाजाला. समजा तुम्हाला असं वाटते की महाजातीच्या लोकांनी सर्व रिझर्वेशनचा फायदा घेतला आहे आणि आपल्याला माहित आहे की क्लास 1 क्लास 2 ऑफिसर मध्ये 50% सुद्धा रिझर्वेशनच्या भरलेलं नाही आहे. म्हणजे समजा आमच्या IIT मध्ये 700 प्रोफेसर्स आहेत, त्या 700 प्रोफेसर पैकी 590 प्रोफेसर फक्त एकाच जातीचे आहेत. म्हणजे जवळजवळ 600 प्रोफेसर एका जातीचे आहेत आणि उरलेले 100 जातीचे 100 प्रोफेसर या देशामध्ये जे 99% लोक आहेत त्यांच्यामधून रिप्रेझेंटेशन आहे. तिथं जर आमच्या बदले लोक नाही आहेत, हा जो रिप्रेझेंटेशनचा जो गोष्ट आहे
हे जर आम्हाला समजत असेल तर असं होते का? ज्युडिशियरीमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे, एक्झिक्युटिव्ह मध्ये आमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे, पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन नाही आहे, आणि या तीनही पिलरवर आमच्या देशाचा डोलारा उभा आहे. म्हणजे आमच्या देशामध्ये लोकशाही आहे, आमच्या देशामध्ये संविधान आहे, म्हणजे नेमकं काय आहे? तर संविधान आणि लोकशाही या तिन्ही पिलरच्या माध्यमातून उभी आहे, आणि या तिन्ही पिलर मध्ये आम्ही नाही आहोत. चौथा पिलर तर सोडूनच द्या, त्या मीडियामध्ये तर आम्ही कुठंच नाही आहोत, मीडियामध्ये तर कुठंच नाही आहोत. ढोबळे साहेब थोडं इंडिकेशन द्या जर बोलण्यामध्ये माझं जर जास्त जर होत असेल, कारण ऑलरेडी आपण आमच्या मान्य वक्त्याचे भाषण ऐकलेले आहेत, आणि कधी मला वाटते ते आपण थोडस आपलं रिसिव्ह करण्याची सुद्धा एक कॅपॅसिटी असते. तर बोलण्याच्या ओघामध्ये थोडस मला इंडिकेट कराल आपण ते समजू. तर मी सांगत होतो की असं का होते, मग प्रबोधन आम्ही त्या लोकांचा घडवून आणलं पाहिजे की नाही. आमचा असा स्टँड असला पाहिजे की एक तर 50% रिझर्वेशन अजूनपर्यंत एक्झिक्युटिव्ह मध्ये भरलेला नाही आहे. आमच्या मातृभाषाचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही म्हटलं पाहिजे, ओके चला तुम्ही वर्गीकरण म्हणण्याच्या ऐवजी असं म्हणा, आता उरलेल्या ज्या जागा आहेत ना त्या फक्त मातंग जातीच्या लोकांनीच भरा, डिव्हिजन होणार नाही. काय ते करतात, काय ते करणार आहेत, यांचं प्रबोधन आम्ही करू, आणि त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला तर असं काही इथली ब्राह्मण व्यवस्था करणार नाही की ज्या उरलेल्या जागा आहेत त्या मातंग जातीच्याच लोकांमधून भरा, असं करणार ते नाही. ते फक्त लढवण्याच्या मार्गामध्ये आहे, लढा. आणि त्याच्या कारणामुळं हा जो वर्गीकरणचा जो मामला आहे म्हणजे तो आपल्याला सांगता आला पाहिजे, समजवता आला पाहिजे. त्यांना नाही समजलं, का नाही समजलं? कारण ते भडकवलेले आहेत. बरं, आमच्या इकडले पॉलिटिक्स मध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हे माहित आहे का? त्यांना सुद्धा माहित नाही. पॉलिटिक्सच्या लोकांना माहित नाही, समाजकारण करणाऱ्या लोकांना माहित आहे का? त्यांना सुद्धा माहित नाही. आणि हा माहितीचा अभाव असल्या कारणामुळं एका अविद्येने सर्व अनर्थ केले, जसं राष्ट्रपिता ज्योतिबा फुले म्हणतात, तर ही अविद्याच गोष्ट आहे. माहितीचा अभाव असणं हे सर्व आमच्या समस्येचं मूळ कारण आहे. माहितीचा, म्हणून आम्ही माहिती देणारे लोक, माहिती देणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही आवर्जून उभं राहिलं पाहिजे, आवर्जून आलं पाहिजे. आमचा वेळ पैसा त्यासाठीच खर्च केला पाहिजे. जिथं कुठं माहिती मिळेल तो कार्यक्रम बाळासाहेब ढोबळेला लावू द्या की मिलन कांबळेला लावू द्या किंवा अजून कोणी लावू द्या, प्रश्न तो नाही आहे की कोणी कार्यक्रम लावलेला आहे. जिथं कुठं प्रबोधनाचा कार्यक्रम गेला तिथं आम्ही त्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलं पाहिजे, आम्ही माहिती घेतलं पाहिजे, माहितीचं विश्लेषण केलं पाहिजे. तर मित्रहो, अजूनपर्यंत हे असं का होत आहे? रिझर्वेशन किंवा रिप्रेझेंटेशन किंवा आमचं पार्टिसिपेशन लोकशाहीमध्ये का नाही मिळत आहे? कारण तशा प्रकारचा कायदा नाही. आम्हाला रिझर्वेशन मिळत आहे, मिळत आहे म्हणजे कशा प्रकारे मिळत आहे? तो फक्त अध्यादेशाद्वारे, आदेशाद्वारे मिळत आहे. आज आमच्यावर जर काही सणुगाच्या लोकांवर, सनराईजच्या लोकांवर काही अत्याचार झाला तर त्याचा कायदा आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 असं आपण म्हणतो त्याला, कायदे आहेत. आता आपण नुकताच एक कायदा मोठ्या प्रमाणात वाचत आहोत, बिहार सरकारने केलेला, महाबोधी विहाराचा, महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 बिहार सरकारचा. तर तो कायदा जो आहे हा रिप्रेझेंटेशन साठी, रिझर्वेशन साठी कायदा नाही आहे. आणि जर कायदा नसेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. कायदा जर बनला म्हणजे ऍक्ट बनला, म्हणून आम्ही प्रबोधन करताना आमच्या लोकांना सांगितलं पाहिजे रिझर्वेशनचं का इम्प्लिमेंटेशन होत नाही, कारण रिझर्वेशनचा कायदा नाही आहे, म्हणून रिझर्वेशनचा कायदा बनला पाहिजे. आता नोकऱ्या तर केलेल्या आहेत, तरी पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट बनला पाहिजे. ऍक्ट बनला तर पनिशमेंटची व्यवस्था होते जर नियमाचं पालन नाही केलं तर. आतापर्यंत काय होतं की रिझर्वेशन नाही भरलं, जसं मी सांगितलेलं आहे, हायकोर्टमध्ये आजही 349 जागा रिक्त आहेत.
वेगवेगळ्या हायकोर्टमध्ये जवळजवळ 900च्या वर आणि 1000च्या खाली जागा आहेत. तेवढ्या पण 349 जागा रिक्त आहेत आजही. जर तो कायदा असता आणि जर त्या जागा भरल्या नसत्या तर ज्यांनी कोणी भरला नसतं त्याच्यावर कारवाई झाली असती. पनिशमेंटची व्यवस्था असते ऍक्टमध्ये, कायद्यामध्ये. आणि म्हणून आम्ही प्रबोधन करताना लोकांना या सर्व गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजेत. मला असं वाटते की बहुतेक वेळेला आपण हे सुद्धा आपला मुद्दा एक असतो की आमचे लोक येत नाही, आमचे लोक ऐकत नाही. या सर्व गोष्टी आहेत समाजामध्ये, आजच आहे, अशातला काही भाग नाही. आणि आपण हे आनंद व्हायला पाहिजे की आमच्या या कार्यक्रमाला इतके लोक आलेले आहेत. या एवढ्या कार्यक्रमामध्ये, छोट्याशा याच्यामध्ये एवढे लोक ऐकायला आहेत. जे ब्राह्मणवादी लोक जे एवढा कार्यक्रम लावण्यासाठी, एवढ्या लोकांना बोलवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात, त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा 5 लोक नाही राहत. त्याच्या कारणामुळे आपण खुश व्हायला पाहिजे की आमचे लोक जे आहेत ते येतात, ते कोट्यावधी खर्च करतात. आणि आम्ही तर अगदी लिमिटेड आमच्या रिसोर्सेस मधून खर्च करतो, तरी पण एवढे लोक ऐकायला येतात. तर ही परिस्थिती आजच आहे, अशातला काही भाग नाही. ही परिस्थिती मागे पण होती. आपण मागच्या वेळेला हजारो वर्षाच्या अगोदर सुद्धा अशी परिस्थिती चाललेली होती की आमचे लोक जे आहेत ते ऐकत नाही. कबीरांनी त्या काळामध्ये अतिशय, आणि मला असं वाटते की जसं आपण तथागताची जशी जयंती आपण उत्साहात साजरी करतो, तसंच मला असं वाटते बाबासाहेबांचे जे गुरु होते कबीर, आम्ही त्यांची सुद्धा जयंती, मला वाटते नंदाताईंनी सम्राट अशोकाची की कोणीतरी सम्राट अशोकाची जयंती आपण केलं पाहिजे असं सांगितलं, कोणतरी दिलेलं आहे. तशाच प्रकारे आपण कबीराची जयंती आपण हे केलं पाहिजे. तथागत गौतम बुद्धाच्या नंतर ब्राह्मणवादाला जर घाम कोणी जर फोडला असेल तर तो कबीराने फोडला. आणि त्या कारणामुळे या कबीरांना आठवण करणं अतिशय आवश्यक आहे. बाबासाहेबांचे गुरु म्हणून आम्हाला एवढंच माहित आहे, पण कबीरांनी काय म्हटलेलं आहे चळवळीच्या संदर्भामध्ये हे आम्हाला माहित असणं अतिशय आवश्यक आहे. कबीराचा हा दोहा मी तुमच्या समोर ठेवतो आणि त्यानंतर मी तिथं थांबतो. तर ते या समाजाच्या परिस्थितीवर ते बोलतात. त्या काळामध्ये जवळजवळ आजपासून 600 वर्षाच्या अगोदर कबीर झालेले आहेत. एक्झॅक्ट त्यांची डेट माहित नाही आजही, पण साधारणतः ते त्यांचा जन्म 1399 ला झाला असं म्हणतात. रविदासचा जन्म 1398 ला झाला असं म्हणतात. तर त्यानुसार म्हणजे आजपासून 600 वर्षाच्या अगोदर त्यांचा जन्म झालेला होता. 600-650 वर्षाच्या अगोदर त्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती लागू होती. ते एका ठिकाणी असं म्हणतात की आमचे जे लोक आहेत, ज्यावेळी आम्ही त्यांना प्रबोधनासाठी बोलवतो त्यावेळेला ते प्रबोधनासाठी येत नाही. तर त्या काळामध्ये ते म्हणतात बुलावेसे बोलत नाही. म्हणजे आमचे लोक रडत असतात, आधी रडत आहोत आपण, रडतोच की नाही. बुलावेसे बोलत नाही, मारत से चिल्लाय. आजही म्हणतो ते आमच्या पोरांना शिक्षण नाही मिळत. काय आहे आमचं मार पडते. अरे आमच्या मुलं बेरोजगार आहेत. बुलावेसे बोलत नाही, मारत से चिल्लाय. एक अजूबा मैंने देखा, मुर्दा रोटी खाय. हा समाज आज जसा मुर्दा आहे तसा त्या काळामध्ये सुद्धा होता, बाबासाहेबांच्या काळामध्ये सुद्धा होता. आजही हा मुर्दा समाज आहे. आपण या मुर्दा समाजातले लोक आहोत. पण मात्र या मुर्दा समाजामध्ये काही लोक जे जिंदा दिले असतील त्या लोकांची ती जबाबदारी पडते. या मुर्दा समाजाला जागृत करणं, तन धनाने जागृत करणं, बाकीचे सर्व कामं आपले बाजूला ठेवून या लोकांना जागृत करणं ही आपली पहिली जबाबदारी. जे लोक पार पाडतील ते लोक धन्य होत. अशाच प्रकारचा आपण कार्यक्रम केला पाहिजे किंवा अशाच प्रकारचं प्रबोधन आपण केलं पाहिजे. आपण मला ऐकलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आदरणीय बाळासाहेब ढोबळेंचं सुद्धा मी इथं आभार मानतो की त्यांनी मला तुमच्या समोर आपले विचार मांडण्याची संधी दिली. जय भीम, जय मराठी, जय भारत, जय संविधान. मिलन कांबळे विनंती करतो त्यांनी आपले विचार 2 मिनिटांमध्ये पुढच्या